नवनिर्वाचित आमदारांची बैठकीत नेता निवडला जाईल असं रावसाहेब दानवे म्हणतात। महाराष्ट्राच्या नेत्याचं नाव ठरलंय असंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठाऊक आहे असंही ते म्हणतात। कुणाला स्थान किती द्यायचं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे। शिंदे गावी गेल्यावर सरकार चालणार नाही का? आता राऊतांना दानवेंनी प्रत्युत्तर दिले। आम्ही परदेशात गावी गेल्यानंतरही सरकार चालतं असं रावसाहेब दानवे म्हणतात। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचं सर्व कामकाज पाहत होते ते रावसाहेब दानवे सर। काय नेमक्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहेत? मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी सर्वसामान्य रेल्वे असतील, बसेस असतील, रिक्षाच्या रॅली असतील, सगळीकडे ह्या चर्चा चाललेल्या आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे काय चर्चा आहे? भारतीय जनता पार्टीची काम करण्याची एक पद्धत आहे आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीप्रमाणे आत्ताही निवडणुकीनंतर पक्षाचं कामकाज चालू आहे। 3 पक्ष म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो। त्या पक्षांनी आपली नवनिर्वाचित आमदाराची बैठक बोलवून नेता निवड केली। नेतृत्वाने आमच्या या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विचार करून या राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा याची स्क्रिप्ट तयार करून ठेवलेली आहे। तुम्ही कोणालाही विचारलं की तुमचा मुख्यमंत्री कोण, तर जोपर्यंत बॉसचं स्टॅम्पिंग होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे नाव कोणी सांगणार नाही। अर्थात नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळं तुमची जी अपेक्षा की नाव घेऊन कोणीतरी बोला म्हणजे आमचं चॅनल दिवसभर ती दाखवत राहील तसं होणारच नाही। आमचं स्टॅम्पिंग होणं बाकी आहे, नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळं ते जाहीर त्यांनी स्टॅम्प झाला रे की आम्ही लगेच तुम्हाला कळू। रोज खरं तर नवीन नावं चर्चेत येतात। काल रात्रीपर्यंत पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळांचं नाव आलं, याआधी विनोद तावडेंचं नाव आलं, त्याच्यासोबत देवेंद्र फडणवीसांचं नाव तर अग्रेसररित्या पुढे। त्यामुळे या तिघांपैकी तरी कोणी असणार आहे का? या महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणानं माहिती आहे की या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आहे। जनता कन्फ्यूज नाही, तुम्ही कन्फ्यूज आहे। जनतेला माहिती आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे। जनता सुद्धा तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत आमच्या वरच्या नेत्यांचा शिक्कामोर्तब होत नाही। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या चर्चेसोबतच मंत्रिपदांवर कोणाकोणाची वर्णी लागणार हा मुद्दा आहे। पण त्यात अशी माहिती मिळते की यंदा महिलांना जास्त चालणारे संपूर्ण लाडक्या बहिणी योजनेचा प्रस्ताव जो आहे तो आला। त्याच्यानंतर आता मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणी आमदार जे आहेत त्यांना जास्त स्थान देणार अशा काही चर्चा आहेत का? स्थान किती द्यायचं किती नाही द्यायचं हा झालेल्या मुख्यमंत्र्याचा अधिकार। गृहमंत्री पदासाठी आता जी आहे ती महायुतीमध्ये काही रस्सीखेच आहे का? जो कोणी मुख्यमंत्री होईल तो कोणतं खातं कोणाला देईल त्याचा तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे। एकनाथ शिंदे नाराज आहेत का त्यांना मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून असं काही वाटतंय का? कारण की एकनाथ शिंदेचा चेहरा पडला असं संजय राऊत बोलले, शिवसेना बोलली। चेहऱ्याकडे काय पाहता तुम्ही? सारेच पडले ना। आमचा चेहरा पडला, तुम्ही तर सारेच पडले। आणि कोणी आपल्या स्वतःच्या मूळ गावी जर जात असेल तर स्वाभिमान आहे तो आमचा। आम्ही किती उंचीवर जाऊ द्या, आमच्या मूळ जी मातृभूमी आहे तिला आम्ही विसरत नाही। मुख्यमंत्री होऊ द्या, प्रधानमंत्री होऊ द्या, या देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा आईकडे जायचे आहेत। तसे एकनाथ शिंदे जर त्यांच्या गावी गेले असतील तर त्याच्यावर टीका करण्यासारखं काय? याला जोडून आदित्य ठाकरे असं म्हणतात की काळजी व्हावं, मुख्यमंत्र्यांनी काळजी करायची असते तर पण ते गावाला जाऊन बसले। काळजी हो, मुख्यमंत्री काय असतो, त्याचे अधिकार काय असतात त्याची जाणीव मुख्यमंत्र्याला आहे। त्याची गरज कधी पडते केव्हा पडते जाणीव आहे। गावी गेले आणि आजारी पडले, समजलं का? त्या टायमाला या देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग हार्टचं ऑपरेशन झालं तरी पण ते काय सरकार चाललंच। मी पण मंत्री राहिलो आहे। आम्ही जरी गावी आलो तर काय आमच्या मंत्रालयाचं कामकाज बंद नव्हतं पडत, ऑनलाईन सही केली जाते। अनेक मंत्री दौऱ्यावर जातात, पूर्ण वेळ ते मंत्रालयात नसतात, पण सरकारचं कामकाज कुठं थांबत नसतं। मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।